मंडळी 2 ते 3 दिवसांपूर्वी दर्जेदार शिक्षणाचं ढोंग करणाऱ्या बीड शहरातील उमा किरण कोचिंग क्लासच्या आतच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली होती। यात त्या 2 शिक्षकांनी तब्बल वर्षभर विद्यार्थिनीचा घाणेरड्या प्रकारे लैंगिक छळ केला, तिला वेळोवेळी हतबल करून शारीरिक त्रास दिला। हे सगळं वर्षभर सुरू होतं। त्यानंतर आता मात्र त्या नराधम प्राध्यापक विजय पवार आणि त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर यांच्या पापाचा अखेर घडा भरला आणि त्यांचे काळे धंदे समोर आले। त्या पीडितेने तिच्यासोबत घडलं ते सगळं काही बोलून दाखवण्याची हिम्मत दाखवली आणि आता ते दोघेही शिक्षक जेलची हवा खात आहेत। परवा मध्यरात्री पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। त्यांना मंगळवारी 1 जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या अत्याचार प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धक्कादायक असे खुलासे केलेले आहेत। त्यांच्या मते या संपूर्ण प्रकरणातील आरोपी विजय पवार याच्यावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राजाश्रय होता। एवढंच नाही तर त्यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावरती असे कितीतरी आरोप केलेले आहेत। त्यांच्यासोबतच क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी सुद्धा त्यांच्यावरती भयंकर असे आरोप केलेले आहेत। आता त्या सगळ्या आरोपांवरून बीडमध्ये विजय पवार हा नवीन आकातर तयार होत नाहीये ना अशी भीती व्यक्त केली जाते आणि म्हणूनच हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, योगेश क्षीरसागर यांनी काय आरोप केलेले आहेत आणि दमानिया नेमकं काय म्हणत आहेत, सगळंच काही सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भरी। व्हिडिओच्या सुरुवातीला ज्यांना हे प्रकरण माहित नाहीये त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात सांगते। बीडमध्ये खाजगी कोचिंग क्लासमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचं हे प्रकरण आहे। यातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे एका वर्षापासून त्या पीडितेचा शारीरिक छळ करायचे। त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं आणि त्यांच्यावरती बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर ते दोघेही फरार झाले। मात्र अवघ्या 2च दिवसात पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्यात आणि आता याच अत्याचार प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावरती थेट आरोप केलेले आहेत। अंजली दमानिया म्हणतात की बीड शहरातील उमा किरण कोचिंग क्लासच्या मालकाला म्हणजेच आरोपी विजय पवार याला आमदार संदीप क्षीरसागर पदोपदी मदत करायचे, त्याला त्यांचा राजाश्रय होता असा सवाल आता दमानिया यांनी एक्स पोस्ट करत उपस्थित केलेला आहे। आणि त्यामुळे या प्रकरणात सुद्धा पोलिसांनी सक्त कारवाई करावी, सगळ्या सीडीआरची तपासणी करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टद्वारे केलेली आहे। त्यानंतर संदीप क्षीरसागर यांचे भाऊ आणि अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी सुद्धा या प्रकरणात आरोप केलेले आहेत। आरोपी शिक्षक विजय पवार याला राजकीय पाठबळ असून आमदार संदीप क्षीरसागर यांचा तो राईट हँड असल्याचा आरोप योगेश क्षीरसागर यांनी केलेला आहे। या व्यतिरिक्त ज्यावेळी ही सगळी घटना घडलेली होती त्या रात्री सुद्धा आरोपी विजय पवार हा लोकप्रतिनिधींच्या घरी होता आणि त्या ठिकाणाहून सगळ्या यंत्रणेला फोन लावण्यात आल्याचा आरोप सुद्धा संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी केलेला आहे। मंडळी, प्राध्यापक विजय पवार याच्या काळ्या कारनाम्याने बीडच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आधीच मोठी खळबळ उडालेली आहे। त्यात प्राध्यापक विजय पवार हा किती खालच्या पातळीला गेलेला माणूस आहे हे आता पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर समोर आलेलं आहे। दरम्यान विजय पवार याने अनेक कारनामे केलेले असल्याची चर्चा आता बीड शहरामध्ये अगदी दबक्या आवाजामध्ये सुरू आहे। त्याने अगदी कमी वेळामध्ये कोट्यवधींची माया कशी जमवली आहे, त्याचे बार्शी रोडवरती ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल नावाने एक इंग्लिश स्कूल आहे। याशिवाय बीड शहरामध्ये सर्वेश्वर मंदिर परिसर, आशा टॉकीज परिसर आणि उमा किरण संकुलात वेगवेगळ्या नावाने कोचिंग क्लासेस आहेत। केवळ बीडमध्येच नाही तर बीड शहराच्या बाहेर सुद्धा अनेक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये त्याचं कोचिंग क्लासेसचं जाळं विणलेलं आहे। या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून पवार हा 4 विषयांसाठी 1 टाइम फी भरल्यास 72,000 रुपये आकारत होता। त्याच्याकडे एकूण 5,000च्या आसपास विद्यार्थी संख्या क्लासमध्ये होती। म्हणजेच तो वर्षाकाठी एकट्या बीडमध्ये 36 कोटी रुपयांची फी जमवत होता। बीड शहराच्या शिक्षण क्षेत्रात त्याचीच मोनोपल्ली चालत होती। इंग्लिश स्कूल चालकांना देखील तो गैरकृत्यांमध्ये मदत मिळवून द्यायचा। अनेक शिक्षकांना त्याने वेठ बिगारासारखं राबवून घेतलेलं आहे। शिवाय शहरातील एखादा क्लास चालक स्वतःचे क्लास वेगळ्या ठिकाणी चालवत असेल तर तो त्याला सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्रास देऊन त्यांच्यामध्ये बळजबरीने पार्टनरशिप करत असल्याचं आता काही क्लास चालक बीड शहरामध्ये दबक्या आवाजात बोलत आहेत। हे झालं शिक्षण क्षेत्रातलं। मात्र या व्यतिरिक्त
व्यतिरिक्त विजय पवार हा एका राजकीय मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम करत होता. अनेक राजकीय सभांचं नियोजन त्याच्याकडे असायचं. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्यावरती धाक निर्माण करून त्यांना भीती दाखवत अनेक कामं करून द्यायचा, अशा चर्चा सुद्धा आता त्या ठिकाणी दबक्या आवाजामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावरती प्राध्यापक विजय पवार याचे ज्या नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत किंवा त्याची ज्यांच्याशी उठबस आहे, ज्यांचा कारभार तो पाहतो, ज्यांच्या सोबत असलेले त्याचे फोटो नेटकरी आणि सामाजिक संघटना सोशल मीडियावरती व्हायरल करून संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान आता हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याशिवाय या दोघांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या अजय बोचरे याला सुद्धा पोलिसांनी या प्रकरणामध्ये सह आरोपित करून घेतलेला आहे. अजय बोचरे हा प्रशांत खाटोकरचा मेहुणा आहे. त्याला 27 तारखेला पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे. ज्यावेळी या घटनेतील पीडितेने पोलिसांमध्ये तक्रार दिलेली होती तेव्हा या दोघांवरती सुद्धा गुन्हा दाखल होताच विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे फरार झालेले होते. प्रशांत खाटोकर हा आपल्या नातेवाईकांकडे भूम इथं होता, तर विजय पवार हा अहिल्यानगर इथे होता. शनिवारी रात्री या दोघांची भेट ठरली आणि इथेच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्यात. बाकी कोर्ट त्यांना शिक्षा देईलच. मात्र तुम्हाला काय वाटतं? शिक्षकाच्या रूपात भक्षक बनलेल्या या दोन्ही आरोपींना नेमकी काय शिक्षा व्हायला पाहिजे? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.